होय, मी चित्पावन आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. भगवान श्री परशुरामानं 14 जणांना कोकणात आणून वसवलं. हळूहळू त्यात वाढ होत गेली. त्यांचं आर्थिक सामर्थ्यही हळूहळू वाढू लागलं. मुळात बुद्धी तर होतीच आणि आता त्याला संपत्तीचीही जोड मिळाली होती. आणि जेव्हा हिंदुस्थानच्या राजकारणात हात घालण्याची संधी आली, त्याची शक्ती मिळाली, त्याचा उपयोग त्यांनी अत्यंत योग्य प्रकारे देशहितासाठी केला. जय परशुराम. 23 डिसेंबर 2007 साली पुण्यामध्ये प्रथमच जागतिक चित्पावन महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. जगभरातून जवळजवळ 1 लाख चित्पावन या संमेलनासाठी उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर 2017 साली भारताबाहेर प्रथमच दुबईत चित्पावन महासंमेलन होत आहे. 2007 साली जे जागतिक संमेलन झालं वॉज अ बिगिनिंग. आजपर्यंत जे कार्यक्रम घडत आहेत इज अ प्रोग्रेस. आणि आता एकमेकांना सहाय्य करून जे होईल दॅट विल बी द सक्सेस. आपल्यामध्ये सूर्यास्त ही खरी कल्पनाच नाही. जगभरामध्ये ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत चित्पावन समाज हा पसरलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये चित्पावनांची कामगिरी कौतुकास्पद आहे. आजच्या बदलत्या युगामध्ये चित्पावनांनी एकत्र येऊन काम करणे हीच तर खरी चित्पावन समाजाची गरज आहे. सी यू इन दुबई. आपल्या चित्पावनात पोटेन्शियल प्रचंड आहे आणि त्या पोटेन्शियल वी मस्ट वर्क टू अवर ट्रू पोटेन्शियल असं आम्हाला कायम वाटत आलेलं आहे. आम्हाला खात्री आहे या संमेलनात भाग घेऊन आपण हे संमेलन यशस्वी करण्यात मदत कराल. वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. किती नावं सांगू. राजकारण, समाजकारण आणि साहित्य यात सुद्धा मोलाची कामगिरी बजावणारे कोकणस्थच. जागतिक चित्पावन संमेलन हे दुबईला करण्याचं ठरलं आहे. बिझनेसमध्ये असणारे किंवा बिझनेसमध्ये येऊ इच्छिणारे हे सगळे प्रोफेशनल्स किंवा उद्योगातले लोक एकत्र यावेत आणि त्यांनी एकमेकांशी डिस्कस करून जागतिक पातळीवर आपला उद्योग कसा सुरू करता येईल किंवा आपलं प्रोफेशन कसं सुरू करता येईल याविषयी थोडं नेटवर्किंग, थोडी चर्चा ही त्यांनी करावी अशी अपेक्षा आहे. 21-22 डिसेंबर 2017 ला होऊ घातलेल्या जागतिक चित्पावन संमेलन दुबई याला मी निश्चित येण्याचं ठरवलं आहे. हे चित्पावन संमेलन हे जगातल्या सर्व चित्पावनांच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरणार आहे याची मला अजिबात शंका नाही. कुठलंही क्षेत्र असो, कुठलीही कला असो, कोकणस्थ माणूस हा तिथे असणारच. प्रत्येक क्षेत्रात प्रभुत्व असेल हे वेगळं सांगायची गरजच नाही. शिक्षण, मनोरंजन, खेळ, कुठलंही क्षेत्र घ्या आणि मी कोकणस्थ आहे. होय, मला याचा अभिमान आहे की मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेजाचा आविष्कार भगवान श्री परशुरामांचा आशीर्वाद घेऊन दुसऱ्या जागतिक चित्पावन महासंमेलनासाठी दिनांक 21 आणि 22 डिसेंबर 2017 रोजी आपण सारे दुबईमध्ये एकत्र भेटूया. वेळोवेळी आमच्या संपर्कात राहा. चित्पावन अवघा मिळवावा, ब्राह्मण धर्म जागवावा. आज जग ज्या वेगानं पुढे जात आहे, माणसं रोज काही ना काहीतरी नवीन शिकतायत. यात आपण सगळ्यांनी एकत्र असणं ही येणाऱ्या काळाची गरज आहे. जर आपण एकत्र आलो तर एकेकाळी अटके पार जे झेंडे पेशव्यांनी लावले ते आपल्याला जगभर लावता येतील. आपण प्रत्येक वेळेला असं म्हणतो की आम्ही या उद्योजक म्हणजे किंवा अशा कॉन्फरन्सेसला जाऊन आम्हाला उपयोग काय किंवा फायदा काय. तर मी म्हणेन प्रत्येक वेळेला आपल्याला काही मिळतंय का ह्याच्यापेक्षा आपण तिथे पार्टिसिपेट होऊन काय देऊ शकू याचा विचार करायला पाहिजे. आपण एखादा जर त्या कॉन्फरन्समध्ये जाऊन एखादा उद्योजक जर उभा करू शकलो किंवा आपल्या नातेबांधवाला कोणाला काही मदत हवी असेल तर ती करू शकलो तर मला वाटतं आपलं सक्सेस त्याच्यातच आहे. या जागतिक संमेलनामध्ये आपण इतर देशातल्या चित्पावन बंधू भगिनींना तर भेटणारच आहोत, पण याचबरोबर आपल्याला दुबई बघण्याची पण एक संधी मिळणार आहे. कारण हे संमेलन गुरुवार शुक्रवार आहे आणि त्याला जोडून शनिवार आणि रविवारी आपल्याला पूर्ण दुबई दर्शन करता येणार आहे. ब्रह्मज्ञानाचा विचारू, त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू, वर्णानाम ब्राह्मणो गुरुः ऐसे वचन. आणि केवळ ते संमेलनापुरता जो इव्हेंट म्हणून नव्हे
ते एक प्रोसेस म्हणून हे नेटवर्किंग पुढे चालू राहावं आणि त्याचा फायदा आपल्या केवळ ज्ञातीलाच नव्हे तर आपल्या पूर्ण समाजाला व्हावा अशी एक अपेक्षा आहे. त्यामुळे मी असं आवाहन करतो की जगातल्या जास्तीत जास्त चित्तपावनांनी या संमेलनाला येण्याचा बेत करावा. UAE चित्पावन संघ आयोजित दुबई येथील ग्लोबल चित्पावन संघाच्या संमेलनाला प्रचंड संख्येने उपस्थित रहा.